त्यासोबत विशाल पाटील, सागर म्हात्रे, किरण पाटील, तदनंतर जगदीश पाटील, दिनकर पाटील, राहुल म्हात्रे, शरद म्हस्कर, वॉटर सप्लायर्स, तन्मय पाटील, प्रतीक विष्णू पाटील, विघ्नेश पाटील, तदनंतर जिग्नेश पाटील, सौरभ पाटील, मयुरेश पाटील, अक्षय म्हात्रे, बारक्या पाटील, चेतन फडके, अविनाश म्हात्रे, निलेश पाटील, प्रतीक फडके, राज पाटील, राजेश कोळते, त्यासोबत सन्माननीय आमच्या संपूर्ण चिपलाई क्रिकेट क्लब चिपळे आणि संपूर्ण ग्रामस्थांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो। खूप यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते आणि आज खरं तर या स्पर्धेचा शुभारंभ चिपळे नगरीमध्ये अविश्रांत मेहनती या स्पर्धेमागे पहिलाच बॉल हवेमध्ये तरंगत होता, जय तिथे सुटलाय। जीवनदान समाधानला मैदानामध्ये खरं तरी लढत सुरू आहे दोन दिग्गज संघांमध्ये। अगदी बघू शकता एका बाजूला श्री गणेश वाजे आणि प्रणय 11 गावदेवी मोहो यांच्यामधील लढाई। पहिल्यांदा टॉस जिंकला वाजे संघाने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि समाधानला मैदानामध्ये जीवनदान मिळाले। जे तिथे सुटा आणि त्याला साथ देत असताना रोनित पाटील, लेट कट, स्क्वेअर कट, खूप चांगला फटका, बॉल झाला डीप मध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर। सुरुवात झाली, धावसंख्येला आघात झालाय, चौकार। रन फलकाला आकार देत असताना समाधान, क्रिकेटचा खेळच असा आहे, यामध्ये सुटलेलं झेल महागडे पडतात। मित्तल मस्कर थोडस ऑफ कटर, बॉल राहिला फिंगर थोडेसे रोटेट केले आणि उरलेले काम मात्र पार पाडले यष्टीरक्षकाने। उत्कृष्ट आयोजन, उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध स्पर्धा। खरं तर नेरे-धुंद्रे विभागामध्ये अनेक दिग्गज स्पर्धा आपल्याला पार पाडतात, त्यापैकी आमदार चषकाची दमदार स्पर्धा। लोअर फुलटॉस बॉल, गुडघ्याचा वापर केला, फक्त दिशा देण्याचं काम केले, पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना बॉल चला डीप मध्ये, मिड विकेटला नाही थांबवू शकले बॉलला आणि बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। जीवनदान खरं तर मैदानामध्ये मिळालंय, त्या जीवनदानाचा फायदा सध्या समाधानाने घेतलाय। चांगली बॅटिंग तो करतोय, मित्तल मस्करवर केलेलं आक्रमण, .4 असं चित्र एखाद्या व्यापी आकड्याक्रमानं ही सध्या ओव्हर सुरू असताना, ही षटक सुरू असताना पॉवर प्ले तुम्हाला 2 पॉवर प्ले मिळतील। 20 मिनिटांमध्ये 4 षटक तुम्हाला एंड करायचे। थोडंसं इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, टायमिंग कडे जायचं होतं परंतु बघू शकता डॉट बॉल आलाय, बॅट अँड बॉल मध्ये कोणतेही कॉन्टॅक्ट नाहीये। मित्तल थोडंसं एक्स्ट्रा रिप्ले मध्ये देखील वारंवार दाखवलं जातं, ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आले, थोडासा अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला। फटका चांगला, स्टँडर्ड बॅटच्या रडार मध्ये आहे, बॉल झाला एक टप्पा, बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप मिड विकेटला, एंड चांगलं झालं या ओव्हरचं, आणखी एक चौकार। यंग वाजे, श्री गणेश वाजे हा संघ जाऊन पोहोचलाय सद्यस्थितीमध्ये। ऑन बोर्डवर धावा तुम्हाला बघायला मिळतील, एक ओव्हर नंतर बिनबाद 12, सुरुवात चांगली। रन फलकावर धावा अगदी 12 तुम्हाला बघायला मिळतं। पहिलं षटक मैदानामध्ये संपलंय मित्तलचं। सेकंड ओव्हरला सुरुवात होईल, लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटक कोणत्याही परिस्थितीत संपवायचे, त्यामध्ये वेळेमध्ये नो कॉम्प्रोमाइज, हे वारंवार आम्ही तुम्हाला सांगतो। स्पर्धेमध्ये शिस्त महत्वाची आहे आणि या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये व्हीपी आमच्या यांच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला रूल्स फॉलो करावे लागतील। आणि बघा फटका फसलाय, शॉर्ट टर्नमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण,
आणि पहिला विकेट गमावला रोहित पाटील मैदानात त्याला खातं उघडता आलं नाही वैयक्तिक 0 तंबूच्या श्रेयाला. स्वस्तामध्ये परतलेत खेळाडू बघू शकता ऑन स्क्रीन. दीपक दादा फडके त्यासोबत अगदी बघू शकता आपण आमचे पालजी म्हणजे मात्रेम त्यानंतर आमचे कडव हनुमान दादा फुलोरे देखील आहेत. त्यासोबत संपूर्ण आमचे मॅनेजमेंट कमिटी आयोजक कमिटी काहीतरी चर्चा सत्र सुरू असताना स्पर्धेबाबत किंवा आयोजनाबाबत सेकंड ओव्हरला सुरुवात होणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेत कल्पेश पाटील बॅटिंगसाठी. सुमित मैदानामध्ये आलेत बॉलिंग ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर त्याला विकेट मिळाली आहे. सुरुवात चांगली झाली आहे. रणांगणामध्ये गोलंदाजीमधून यशस्वीरित्या सध्या कामगिरी करत असताना मैदानाच्या आजूबाजूला तुम्हाला प्रेक्षकांची उपस्थिती जसं रात्र पुढे जाईल तसं प्रेक्षक वाढतील मैदानामध्ये. ओ फटका हा देखील स्टँडर्ड आहे. बॉल चला डीप मध्ये पॉइंट कडे हा देखील खणखणीत चौकार. चांगली रेलचल मांडवकरांच्या शुभ उपस्थिती स्पर्धेचा शुभारंभ अगदी वेळेमध्ये वेळेत स्पर्धा सुरू झाली. उद्या ठीक 4 वाजता स्पर्धा सुरू होणार आहे याची दक्षता सगळ्या टीम्स ते घ्यायचे. तसाच काही फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेस गोलंदाज तयार होता. याच फटक्यासाठी त्यांना अगदी हा बॉल थोडासा लेंथ अँड लाईन मध्ये घेतला थोडासा हाफ ट्रॅकर यूज केला. ज्या पद्धतीने एखादा बाउन्सर असतो थोडीशी परफ्यूम डिलिव्हरी वेग जरी कमी असला तरी टप्प्यावर महत्वाचं नियंत्रण राहिलं. गोलंदाज सुमित मोरेचं 3 बॉल फेके गेले 4 रन आलेत या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा दूर खेळायचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी हाही बॉल राहिलाय. आणखी एक निर्धाव गुड बॉलिंग परफॉर्मन्स सेकंड पॉवर फ्रॉम द पॉवरफुल गोलंदाजी सुमित मोरे कडून ज्यांना आतापर्यंत 4 बॉल मध्ये फक्त 4 रन खर्च केलेत 1 विकेट. त्यामुळे कल्पेशनं जो चौकार ठोकला त्या चौकाराचं महत्व त्या चौकाराचं जे रहस्य होतं ते काढून घेण्याचं काम केलंय. अंधाधुंद फटका राहिलाय. बॅटम बॉल मध्ये कोणतंच कॉन्टॅक्ट इथेही नाही. सुरक्षित प्रवास या षटकाचा सध्या सुमित मोरे कडून. धावसंख्येचं टोटल मात्र अगदी बघू शकता आपण 4 वर 5 चेंडू फेकले गेलेत 1 विकेट देखील आले. गुड बॉलिंग पहिल्या ओव्हरमध्ये रन खर्च झाल्या 12. तदनंतर या ओव्हरमध्ये धावसंख्येला लावलेले रोग धावसंख्येला लावलेला अंकुश चांगलं बघा मिळते. ओ ऑफ कटर रॉंग वन क्या बात आहे. सुमित मोरे हे देखील करू शकते त्याने दाखवलं किती झपकन बॉल आतमध्ये आला वेगासोबत स्विंग स्विंग रमेश पण तिथे बघू शकता ओव्हर मात्र संपली. अंतिम बॉलवर आले सिंगल. सुमित मोरेच्या या षटकामध्ये त्याने रन खर्च केला टोटल 5 विकेट घेतली 1. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन फलकार धावा 7 ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल ऑफ द नाईट अगदी दाखवत असताना संदेश च्या पद्धतीने फिंगर रोल केले ऑफ कडे किती वलन घेतलं बॉल सरप्राईज होतं अगदी बघू शकता. एक खूप चांगलं बघण्यासाठी संदेश थँक्यू फॉर अगदी ज्या पद्धतीने त्यांनी लगेच ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं. चला डीजे मास्टर प्रतीक्षा करते त्यांना देऊया संधी. निकेश मोरे तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याला वापरलं गेले. लगातार 3 ओव्हरमध्ये 3 फ्रेश बॉलर. तिसरं षटक मार्गग्रस्त होत असताना मैदानामध्ये कल्पेशला बघतो 5 बॉलमध्ये 5 रन केलेत. एका बाजूला जीवनदान मिळालं समाधान 6 बॉलमध्ये त्याने 12. पहिले षटक संपूर्ण त्याने आपलं नावी केलं परंतु आता कल्पेश विषयमध्ये डाऊन द ग्राउंड जाण्याचा प्रयत्न फुलला डाऊन द बॉल जे तिथे टीपला जाईल क्षेत्ररक्षक होते ऋषी ज्यांना झेड टीपला खेळाडू बाद
वाटते. स्पर्धेची सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आपण केलं. म्हणून तर म्हटलं जातं ना, शिवरायांच्या 8वावं रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षीबाई भूमंडली. कार्य असे शिवरायांचे नाही कुणास जमायचे, म्हणून नाव घेता त्यांचे मस्तक नमावे आमोचे. मैदानामध्ये आपण जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा. गोलंदाज तयार निकेश. फटका सजवला परंतु एअर फायर राहिलाय. लॉंग नाही, डिस्टन्स कव्हर करताना आणि कॅच ड्रॉप. जे सुटल्या क्षेत्ररक्षक आहेत सूरज कडून चूक तिथे झाली. कॅच तिथे ड्रॉप झाले. जीवनदान मिळेल मैदानामध्ये. पहिला बॉलवर विकेट मिळाली. नंतर अगदी बघितलं आपण दुहेरी धाव. सिद्धेश मैदानामध्ये आले होते. भरपूर वेळ होता, अवधी होता. वरच्या वर झेल टिपण्याचा प्रयत्न केला परंतु कलेक्शन खराब राहिलंय. हुक करायचं होतं आणि त्यामध्ये यश मिळतंय. बॉल चला डीप मध्ये लॉंग लेगला. आणखीन एक चांगला चौकार. येत्या क्षणी मैदानात स्वतःला सिद्ध केलंय त्यांनी. 2 बॉलमध्ये 6 रन. त्याच्या बॅटमधून आलेले चौकार. ही जोडी जमली तर धावसंख्येचं चांगलं टार्गेट सेट होईल यात शंका नाही. मागे मॅच मध्ये अगदी बघितलं आपण एक मोठं टार्गेट आणि ते डिफेन्स झालं. समोर खेळ डाऊन द ग्राउंड. क्रिकेटमध्ये सगळ्यात सुरक्षित फटका. एक टप्पा बॉल चला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. निकेश मोरेवर हल्ला झालाय. फुल टॉस होता. टायमिंग करताना नाहीये बॉलला. कॉन्टॅक्ट महत्वाचा होता, तो जुळला नाही. गोलंदाजाने निकेश मोरेने त्याची ऍक्शन दाखवली. खरं तर रिॲक्शन दाखवली. या बॉलवर त्याला माहिती होतं की खराब बॉल होता आणि बॉल बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जुळलं असतं तर या बॉलवर परिस्थिती वेगळी असती. Caught behind the wicket. जे इथं डीपला आणि खेळाडू बाद. तीन ओव्हर नंतर 27 धावा ऑन बोर्डवर लागलेत. बॅटिंग करणारा श्री गणेश वाजी पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करतो. 27 वर संघाची धावसंख्या. पुन्हा एकदा सुमित मोरेच्या खांद्यावर जबाबदारी हाच तो सुमित ज्यांना सेकंड पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावांचं षटक फेकलं होतं. एक विकेटही. भरपूर अपील तिथे झाली. यशाच्या पाठीमागे अगदी बघू शकता अपिलामध्ये उत्साह भरपूर बघायला मिळाला आणि तदनंतर तो उत्साह फक्त उत्साहच बनून राहिला. पण त्यांना विश्वास दिसला नाही. महत्वाच्या गोष्टी असतात. 8 धावसंख्येचा टोटल हे बघा आमच्या स्क्रीनवर. सारण्या डीजेचे ऑपरेटर डीजे नितीन. विश्रांत मेहनत. नवनवी गीत प्रेक्षकांचं टोटली मनोरंजन ते करतात. त्यांचंही स्वागत. यशाचा प्रवास खडतर असतो. आणखी एक चांगला बॉल. सुमित मोरेला आज जो टप्पा सापडलाय ना तो फार महत्वाचा राहिले. नेहमी म्हटलं ना आपण यासाठी ओळखलं जातं की क्रिकेट खेळामध्ये तुमच्याकडे स्पीड हवंय असं कोण म्हणतं. तुमच्याकडे एक नियंत्रित टप्पा असेल, फलंदाजाचा टान्स ओळखण्याची क्षमता असेल, चांगले ऍक्शन असेल, व्हेरिएशन्स असतील तर तुम्ही मोठमोठ्या फलंदाजाला तुमच्या गोलंदाजीच्या तालावर सुरावर नाचू शकता, त्यांना शांत ठेवू शकता. हे मागे 2 बॉलमध्ये देखील आपण पाहिलंय. नो फुटवर्क खडे खडे खेळाचा प्रयत्न होत आहे. क्रीजचा तुम्ही वापरच केला नाही तर बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट कसा जमेल. आणि मैदानामध्ये अगदी बघतो खडे खडे खेळाचा प्रयत्न राहिले. मागे काही चेंडूमध्ये समाधानचा जीवनदा मेळा होता. 9 बॉलमध्ये 12 त्यांनी केलेत.
आणि आतापर्यंत शांत ठेवण्याचं काम केलं सुमित मोरे हे नाव मात्र झळकते या बॉल मध्ये या गोलंदाजीतून बॅटन बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जुळलाय परंतु बॉल घ्या हवेत फिल्डर डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक होते तिथे अनंत पाटील ज्यांना झेल टिपलाय फलंदाज बाद सुमित मोरे खूप चांगली गोलंदाजी ऍक्शन त्याची बघू शकता तुम्ही 10 बॉल त्याने आतापर्यंत फेकलेत विकेट घेतल्यात 2 रन खर्च केलेत 5 श्री गणेश वाजेने आज पहिल्यांदा बॅटिंग घेतली आणि त्यांना डॉमिनेट करण्याचं काम वाज हे गाव म्हटलं तर अगदी बघू शकता सध्या प्रेम पाटील वाजेची स्कोरिंगची भूमिका आमचे मनोहर पाटील वाजे त्यानंतर विठ्ठल पाटील सर आणि पाटील यांचाही उल्लेख व्हायला हवा आणि त्यासोबत आमचे स्कोरर सोमनाथ धावसंख्येचं टोटल अगदी बघतो आपण 27 वर संघाचा धावा थांबलेत सध्या लो स्कोरिंग वाटचाल आहे परंतु एका दोन मोठे फटके इथून आले तर एक चांगली धावसंख्या यायला वेळ लागणार नाही कारण क्रिकेटमध्ये वेळ जरूर बदलते आणि ती बदलण्याची क्षमता ते प्रोडक्शन तुम्ही दाखवले पाहिजे स्वतःला प्रूव्ह करण्याची वेळ आली आहे बॅटिंगच्या रिस्पॉन्सिबिलिटी वाढले 4 विकेट ऑलरेडी गमावलेत आणि प्रथमेश आणि ऋषिकेश हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत करंट रन रेट फक्त 7.36 धावसंख्येचा थोडासा ओढावा यायला हवाय परंतु नाही सुमितनं एक्झॅक्टली काय केलं सुमित मोरेनं प्रत्येक बॉल अवेफ्रॉम द बॉडी केलंय प्रत्येक बॉल शरीरापासून दूर केलाय फलंदाच्या स्लॉट पासून एकही बॉल गुडलेन सोडला नाही गुडलेनचा चांगला टप्पा परंतु का पहिली मैदानावर बघा मिळेल सलग 5 निर्धाव चेंडू त्यामध्ये एक विकेट मैदानावर फेकण्याचा विक्रम करेल का सुमित मोरे हे देखील पाहावं लागेल प्रथमेश फटका सजलाय परंतु बॉल टप्पा अगदी बघू शकता 2 खेळाडूंच्या मध्ये मिडनवर तर होऊ शकला नाही परंतु इकॉनॉमी जरूर राहिला सुमित मोरेची 2 षटका त्यामध्ये त्याने रन खर्च केला फक्त 9 विकेट घेतले 2 आणि पाता पाता पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय रन फलकावर धावा 31 लॉट्स ऑफ 4 विकेट हे आमचं खेळाडू कक्ष ज्यामध्ये थोडंसं सन्नाटा बघा मिळतोय थोडंसं टेन्शनचं माहोल आहे कारण 4 षटकं संपलीत 31 धावा आदित्य राधकीर इन ऍक्शन मध्ये जो नेहमी कमेंटेटरच्या भूमिकेमध्ये असतो परंतु आज फलंदाजांना केलेली थोडीशी नैराशा वेळ गेलेली नाहीये वाजेकडे चांगली गोलंदाजी उत्तम गोलंदाजी यात मात्र शंका नाही परंतु सध्या त्यांना हवा एक प्लॅटफॉर्म आणि ते या 6 बॉल मध्ये द्यावं लागेल अंतिमचं शेवटचं षटक घेऊन आलेत विपुल महात्रे बॉलिंग ट्रॅकवर या बॉलला फ्लिक केल्या बॉलचा डीप मध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू आहे थोडंसं वेग घेतलाय पहिली सिंगल तर वेगाने घेतली आणि परिणाम दुसरी पूर्ण झाली तिसऱ्यासाठी निघण्याची सदिच्छा होती परंतु 2 वर संतुष्ट व्हावं लागेल धावांचा सुख मैदानामध्ये पडल्या मोठ्या फटक्यांपासून टोटली वंचित ठेवलंय एक शोकांतिक आहे की या इनिंग मध्ये चौकार जवळपास आपण पाहिले ना 7 चौकार आलेत पण तो षटकार एकही बघायला मिळालेला नाहीये याच्यानंतर विनर वर्सेस विनर मॅच होईल यातून जिंकलेला संघ खेळ यंगस्टार 11 बोनशेत या संघाविरुद्ध दक्षता घ्या आणि त्यानंतर देखील काही बदलाव ते तुम्हाला जरूर रेग्युलर्स मध्ये मॅचेस बघायला मिळतील जे काय असेल ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो फटका चांगला बॅक गॅप मध्ये प्रतीक्षा केली परंतु बॉल थांबवला चांगले फिल्डिंग थ्रो देखील रॉकेट राहिला परंतु जोपर्यंत कलेक्शन होईल तोपर्यंत रन मात्र कंप्लीट झाले 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे बघा मिळतील धावसंख्येचं एकंदरीत टोटल ऑन बोर्डवर लागले 35 4.2 चेंडूचा खेळ संपला पहिल्या 17तील फक्त 4 बॉल आता उर्वरित राहिलेत एकात 2 मोठे फटके हवे ज्याची प्रतीक्षा होती विपुल म्हात्रे सज्ज होत असताना मागे बॉल डॉट आलाय रन फलकावर धावा बघा मिळते 35
35 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. फुल टॉस बॉल होता. टायमिंग इथे झालेलं नाहीये. या बॉलला फुल टॉस अंतिम क्षणामध्ये फुल टॉस तुमच्या वाटेला येतात. त्याला कंप्लीट करण्याच्या ऐवजी तिथे सिंगल डबल येतात. धावसंख्येचा फलक अगदी बघू शकता 36 वर 36 वर. शेवटचे 2 बॉल उर्वरित राहिलेत. एक फटका आला ना इथून तर प्रेम एक फायटिंग टोटल बनेल. परंतु त्याच फटक्यापासून वंचित ठेवायचं आहे गावदेवी मोहनला आणि त्याने आतापर्यंत ते केलंय. चौकारांना डील झाली परंतु षटकारांची कुठेतरी कमतरता भासली या संपूर्ण इनिंग मध्ये. 36 टायमिंग इथे जुळले परंतु बॉल झाला डीप मध्ये. खेळाडू आहेत डीप काव कॉर्नरला फिल्डिंग तिथे चांगली थोडंसं वेळ जरूर घेतला गेला परंतु इथे एकच सिंगल मिळेल. पहिलं सत्र आणि पहिल्या सत्रातील 29 बॉल डिलिव्हर झालेत. रन फलकावर धावा 37. शेवटचा बॉल फेकला जाईल आणि इथे बघू शकता सुमित मोरे किती इकॉनॉमी चांगली राहिली 4.50. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. टार्गेट सेट करणारा बॉल राहील. टार्गेट सेट बॉल फेकण्यासाठी सज्ज झाले गोलंदाज. उंच खेळत हवेमध्ये खेळत तर तुम्ही मी जरूर झालं परंतु एक रन तर पहिल्यांदा पूर्ण झाली. दुसरीच्या प्रयत्नात खेळाडू मात्र झालेत बाद आणि पहिल्या सत्र खेळाचा पहिला डाव संपलाय. उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली मैदानामध्ये प्रणय 11 आई गावदेवी मोहन ज्यांनी धाबा खर्च केल्या अगदी 5 षटकामध्ये 38 आणि करायच्या विजयासाठी 39. अगदी बघू शकता मैदानामध्ये श्री गणेश वाजेला पहिलं सत्र संपलंय. देऊया डीजेल एक संधी आणि जॉईंट होतील अमित मात्रे. हमारे साथी कमेंटेटर वैभव भोपी इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. सभी को उन्होंने मंत्रमुग्ध किया. आप सभी लोग देख रहे हैं कैलासवासी नामदेव दिनकर पाटील व कैलासवासी दिलीप आराम पाटील यांच्या स्मरणार्थ चिपलाई क्रिकेट क्लब चिपले व ग्रामस्थ मंडल चिपले आयोजित आमदार ट्रॉफी 2025. आज डे नाइट का ये पहला फॉर्मेट ये मुझे 26 महाशिवरात्रि के तौर के ऊपर एक अच्छा जबरदस्त आज का दिन है. तो पूरे महाराष्ट्र के देश में इस बार देखा महाशिवरात्रि सभी मना रहे हैं और 26 से इस बार देखा जाए इस डे नाइट फॉर्मेट चालू हो चुका है और मुझे लगता है 28 को खत्म हो जाएगा. हमारे सर चिटनीस भारतीय जनता पार्टी की पार्टी युवा मोर्चा के ग्रामीण के श्री विश्वजीत विठल पाटिल साहब और उनके सभी साथीदारों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर आज इस विधायक ट्रॉफी का बोलबाला चल रहा है चिपले के मैदान के ऊपर. चिपले गांव का ये आजाद मैदान खूबसूरत है और इस बार देखा जाए ये पहली इनिंग खत्म हो गई है और मेरे हिसाब से श्री गणेश वाजे टीम का टोटल स्कोर पहुंचा है 38 और जीतने के लिए 30 बॉल में 39 रन चाहिए. 39 का पीछा करना यहाँ प्रणव 11 आई गावदेवी मोहो टीम को. ये क्रिकेट है. इसके बाद सेकंड राउंड का मुकाबला होगा. दोनों कप्तान ध्यान में रखिए है. विनर और कैमरामैन ने इस बार देखा दोनों अंपायर को कवर किया है और कैमरामैन का कहना है कि ये क्या बातचीत कर रहे हैं. ये बातचीत यही कर रहे हैं कि नवंबर से हमने शुरुआत की अभी फरवरी चल रहा है. तेरा मेरा हिसाब तेरा मेरा पैसा कितना हुआ है कितने पॉकेट कम दिए उनकी भी चर्चा चल रही. कई पॉकेट मजबूत मिल चुके वही अंपायर दूसरे को बता रहे हैं और देखिए दोनों अंपायर कैसे टिपरू जैसे. बातचीत है. बातचीत होना चाहिए जैसे कैसे पति पत्नी बातचीत करते हैं कई कपल्स बातचीत करते हैं उस तरह से अंपायर देखिए पूरी तरह से अपनी बातचीत कर रहे हैं. सैंडी पालकर जी और सत्यवन जी काकड़े. लेकिन सलामी बल्लेबाज मैदान के अंदर आ रहे हैं. हाँ एक आधा ही के हैं दूसरे के वाले के हैं. देखिए वैभव भोपी और मुझे लग रहा है यहाँ दीपक जी फड़के इनके साथ बातचीत चल रही कि महाशिवरात्रि तो भगवान शंकर अगर इस बार भांग पी सकते तो हमें क्या इस बार चर्चा चल रही है.
तो फिलहाल इस बार देखा चर्चा जारी है, चर्चा करनी चाहिए। आदमी आदमी से अगर अच्छी तरह से बातचीत कर जाएगा तो थोड़ा बड़ा आनंद आ जाता है। बाकी कुछ नहीं, ना तो सीरियस लोग अस्पताल में बहुत है यार। कल जल्दी कौन उठ जाएगा किसी को कुछ पता नहीं है, क्योंकि चलते बोलते आदमी मर जाते, हार्ट अटैक जैसी बीमारी आ चुकी है। तो फिलहाल मैं कहता हूं ना कि जिंदा है तब तक कि दूसरे के साथ अच्छी बातचीत करो। मरने वाला क्या पता है कि रोने वाला कौन है। हमारे आदमी क्या करते हैं, मरने वालों को हिला हिला के कर, तो अभी तक बातचीत नहीं क्यों करता। अभी मरने वाला बातचीत क्या करेगा, वो गया तारामंडल में। म्हणून एकमेकाची चांगला जिवंत मनीष मित्रांनो बोला, तोच खरा आनंद आहे। आपली माणसं काय करतात, मेल्यावर त्याला हलवून हलवून उठवतात आणि सांगतात तू आता बोलस का नाही। तर ती मेलेली माणसं काय बोलणार, ती गेली। आतमध्ये बघा दोन्ही अंबानीची माणसं आलेली आहेत। हाँ, जॉकी साहब का पिक्चर था ना कौन सा, तेरी मेहरबानी। और नकली हक्का बक्का धूम धड़का और पहले बॉल पे मार दिया छक्का खटक। तो अगर बाहर निकालते तो बड़ा मजा आ जाएगा, तो बॉल कहीं लग जाएगा तो फिर लपड़ा है। यस, छक्के के साथ, और ये क्या बात है यार, विराट कोहली स्टाइल से इस बार देखा जाए, इनसाइड आउट शॉट, हेड्स गोइंग, हेड्स रॉकेट। आवाज आया है और उनको निकालना पड़ेगा। रहने दो रहने दो, त्यांना शापच तो आहे। त्यांची मस्ती त्यांना नडली, त्यांनी त्या गोष्टी अगोदर केल्या नसत्या तर ही परिस्थिती आली नसती। फेरवर रन और आउटसाइड ऑफ टमगेन सैंडी पालकर साहब, वाइट। अंपायर की इस बार देखिए अभी थोड़ी कम पड़ गई मेरे हिसाब से। उनके हिसाब से कुछ मुझे मालूम नहीं, शादी के पहले जो एक्शन थी ना वो पावरफुल थी। देखिए बैकफुट पर पंच, सिक्सर, या वाह। फिर ऐसा है विकेट कीपर ना भैया, ये गलती नहीं करने का। हाँ, कैचेस विन द मैचेस कहते, पकड़ो कैच जीतो मैच। जब थिसारा परे ने 4 रन पर रोहित शर्मा को जीवन दे दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार मुझे थिसारा परे का फोन आया था, वो आज भी भुगत रहा है। बिल्कुल बढ़िया पंच किया था विराट कोहली की याद। ये इस बार क्या है, क्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, सिक्सर अंपायर, छकड़ी। और बोला तो बोला, मैं बोला था ना, आ गए 6 रनों को किस बार देगा गोला, ठोक नितिन। नितिन ने भी किसी को रंग लगाया होगा, इससे ये हमें जानकारी मिल रही। खबरीलाल का कहना है 19 स्कोर। व्हाट अ शॉट यार, व्हाट अ शॉट। पॉइंट के ऊपर इस बार देखा जाए छक्का चक्कों की आंधी। नाम है मिस्टर सुमित मोरे, क्या बैटिंग ये कर रहा है। छोटा पड़ाका बड़ा धमाका, ऐसे कहते बल्लेबाज। और ये देखिए इस बार यहाँ ऑन साइड के ऊपर खेलने गए थे ऑफ स्टंप छोड़ के, लेकिन कामयाबी नहीं मिली। ओवर की समाप्ति और पहले ओवर में ही मयूर पाटिल के नट बॉल ढीले किए। आज हमारी रवि इस बार नाइट की टूर्नामेंट आयोजन किया था सरपंच ट्रॉफी का, उप सरपंच ट्रॉफी का। बहुत ही बढ़िया आयोजन नियोजन वाजे गांव में। हमारे साथी कमेंटेटर मनोहर पाटिल और हमें सभी हमारे वो दोस्त वाजे गांव की यहाँ भी सभी खेल रहे हैं। साथ ही हमारे कमेंटेटर भी खेल रहे हैं जिनका नाम है चश्मे वाले आदित्य पड़े, उनकी भी जुबानी अच्छी। बहुत मजा आया, परफेक्ट कार्यक्रम, करेक्ट नियोजन, 25 भागे नुकसान। मान्यवरांचं शुभागमन इथे अगदी बघू शकता आपण। सन्माननीय धमानंद वाघमारे सर पोहिंजे शाळेवर ते शिक्षक आहेत, त्यांचं इथे शुभागमन आम्ही आपल्या आमदार शासकाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो।
यस, मुझे लग रहा है तुम ठोकम ठोक कर रहे हो, कौन बता रहे हो? यस बोलो, समझ में आ जाएगा। लेकिन 25 पहले ओवर में शानदार धुआंधार बल्लेबाजी। इस बार ड्राइव किया और ड्राइव गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में हल्के हाथों से खेला है, सीधे बल्ले से मिलेंगे एक सिंगल। खाता ओपन किया बल्लेबाज चेतन ने और एक सिंगल के साथ स्कोर जा रहा है 26 के घर में आमदार ट्रॉफी चिपले गांव में। बढ़िया, बहुत ही शानदार नियोजन और आयोजन। इस बीच नेक्स्ट डिलीवरी आउट, काकड़े साहब की उंगली आसमान में खड़ी, लेग बिफोर और बड़ी मछली जाल में फंस गई। यहां ऋषि पाटिल ने चलता कर दिया। एक स्टैंडरमैन मिस्टर सुमित मोरे की पारी हुई खत्म। 24 रनों की दमदार पारी डीजे। ना सागर मांडोकर बघा आले या लग्नाला बांधला होता फेटा आणि आज कुस्तीला बांधलाय फेटा। कशी बघा झलक आहे अजूनची। महागुरु गेले त्यांच्या गावी, कारण इकडून तिकडं आज महाशिवरात्र महादेव थांबणार कसा। स्कोर 26। आइए वेलकम सागर मराठी के सुमधुर मुलायम आवाज मिस्टर सागर मांडवकर कमांडो प्लीज स्टेज। बघा कुस्ती जेव्हा पहिले थोडेसे लहान होते तेव्हा पण मस्ती करायचे, आता लग्नानंतर पण कुस्ती त्यांची। 26 रन स्वीप और गेंद फैंडलेग सीमा रेखा के बाहर जमीन को चूमती हुई, जमीन को गुदुगुदु करके 6 रन। बड़ा गणपति बापा यस यस, बघा सँडी पालकरजी मला फेटा बांधला, हेच फेटे आमचे उतरवले, आता बांधून काय फायदा। 30 स्कोर लॉस ऑफ 1 विकेट। अभी तक जीतने के लिए 21 गेंदे और 9 रन। मुकाबला नजदीक है इस बार बैटिंग टीम के पास, यानी कि मोहो टीम। 30 स्कोर, विनर बनाम विनर के बीच मुकाबला बहुत से तैयार रहिए। और ये कैचेट पकड़ो, स्क्वायर लेग के ऊपर लपक लिया कैच, विकेट नंबर याद है। दूसरा गॉन, मिस्टर बल्लेबाज जा रहे हैं दीपेश मोरे 4 रन बना के। 30 लॉस ऑफ 2 विकेट गॉन। धन्यवाद नितिन भाई। जीतने नए बल्लेबाज का आगमन होने जा रहा है। 30 रन 2 विकेट गॉन हो चुके हैं। जीतने के लिए 20 गेंदे 9 रन चाहिए। विनर बना विनर मुकाबला यानी कि यंग स्टार इलेवन बोनसेट और यहां से जीतने वाली टीम के साथ होगा। सेकंड राउंड का मुकाबला 7:42 घड़ी के अंदर। चमकदार ट्रॉफी, शानदार जानदार आयोजन नियोजन, मैंने तो सीरीज बाई के और 3 या शाही के लिए गेंदबाज बल्लेबाज और क्षेत्र रक्षक के लिए आउटसाइड ऑफ स्टंप गेंद नहीं, वाइड घोषित किया सत्यवंजी काकड़े और अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे जा रहे हैं 31। रेफर किया है इस बार बल्लेबाज ने, अंपायर को चैलेंज किया है, तो जरूर तीसरे अंपायर हमारे या जीवन गावंड सर चेक करेंगे कि बॉल कैसी है, वाइड है या क्या इस बार अच्छी है। ये श्रीओ सक्सेसफुल यानी कि फेअर डिलिव्हरी। आणि आता मला वाटते आमचे आयोजक बघा सर्वांना आम्हाला विचारतात की काय व्हेज की मांसाहारी। आता बघा प्रत्येकावर आहे, आपल्याला 55 उपवास असेल, नाही नाही तिकडे माना लगेच हलवल्या, उपवास काय करता, माशिवर तर वर्षातून येईल एकदा वर। 30 यस, इस बार हल्के हाथों से गेंद थोड़ी बाहर थी, बल्ले का चेहरा खोलकर एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद को भेजा है। एक मिलेगा सिंगल ओवर की समाप्ति। 31 जीतने के लिए 18 बॉल शेष और 8 रनों की जरूरत है। वैसा मुकाबला
हम ये भी कह सकते हैं हमारे हिसाब से कि प्रणय 11 आई गावदेवी मोहो टीम का जो पलटा है वो भारी है। 18 में चाहिए 3 रन। और ये देखिए हमारे सभी इस स्क्रीन के ऊपर सन्माननीय राजेश कोलते साहेब चिपले यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण या व्यासपीठावर. बिल्कुल अतिथि देव भव, ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श मेहमान हमारे लिए भगवान के समान है। इसलिए राज कपूर साहब जी ने एक बात कही थी, मेहमान जो हमारा होता है वो जान से प्यारा होता है। जीतने के लिए 18 में 8 रन चाहिए और गेंदबाज आ चुके इस बार वाजे के सिद्धेश पाटिल। थोड़ी गेंदबाजी ढीली जली, क्या शुरुआत सुमित मोरे ने की थी, वाह 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 वाह, दिल जीता सभी का। ऐसे झक्के मारे थे कुत्ते भी अंदर सो गए, मतलब गेंद बाहर जा रही थी और बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। यस, धीरे से इस बार बैक टू द बॉलर कहला है, रनआउट का मौका, लेकिन यहां अंपायर दूसरे के लिए पेनल्टी जा रहे हैं। ये रनिंग में होता है, अब हमारे सैंडी पालकर साहब बताएंगे। अंपायर बताएंगे क्योंकि हम दुर्वाली छोर से कमेंट्री कर रहे हैं। हमारे सभी जो हमारे अतिथि मौजूद है, सभी हमारे इस विधायक ट्रॉफी के ऊपर प्रेम कर रहे हैं, वो सभी आ चुके हैं। हमारे सर चिटनीस भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीण के विश्वजीत विट्ठल पाटिल साहब और उनके सभी साथीदार, ली हुई मेहनत के तौर पर ट्रॉफी का बोलबाला चल रहा है, नो डाउट है। और इसी के साथ है कि सैंडी पालकर साहब के पास पूरा जायजा है, लेकिन फिर भी प्रश्न खड़ा हो जाएगा तो उत्तर देना ही पड़ता है। और देखिए मुझे लगता है एक बॉल टाकू दे, 32 को नंतर सांगतो तुमच्याबद्दल सँडी पालकर. 32 लॉस ऑफ 2 विकेट, 7 में चाहिए 17, 17 में चाहिए 7, मैंने उल्टा देखा क्या होता है, लेकिन सर उल्टा में तकलीफ आहे. एक सिंगल. आणि बघा मित्रांनो, आताच खबरीलालचं म्हणणं असं आहे की कानपोलीवरून सँडी पालकर, तिकडे काकडेजी आणि पूर्णपणे ही आई एकविरा इव्हेंटची टीम सकाळी 7 वाजता आली, पुन्हा हे रात्री आले कसे का मोठा प्रश्न पडला. म्हणजे काय स्टॅमिना आहे तुमचा, कुठली गोळी खाता हो तुम्ही. जबरदस्त जबरदस्त मेहनत आहे, मेहनत उनकी आहे. त्यांना माहिती आताच जत्रा आहे, नंतर नाही. 16 में 6 चाहिए और कैच इट आउट, बल्लेबाज गॉन. इसी के साथ विकेट नंबर 3 मौका बैक टू द डगआउट जा रहा है. 33 3 विकेट नितिन. तैतीस 3 विकेट गॉन और जीतने के लिए अभी भी 15 बॉल में 6 रनों की जरूरत है. अगर मोहो टीम के बल्लेबाज शुरू में, अगर ये पहला ओवर उनका बहुत महंगा साबित हो उनके टीम के लिए, तो फिलहाल दूसरे ओवर में मेरे हिसाब से 6 रन आए थे, लेकिन इस ओवर में जो सिद्धेश पाटिल अच्छी तरह से वापसी कर रहे हैं, लेकिन 15 में 6 चाहिए. ये मिड ऑन के ऊपर को इस बार श्री मिड ऑन को चीरती हुई गेंद मिड विकेट के क्षेत्र में एक सिंगल मिलेगा. वेल ट्राई, श्री मिड ऑन के फील्डर ने किया था, लेकिन शॉट इस बार देखा अच्छा था. मिलेंगे एक सिंगल, स्कोर जाएगा 34 यानी कि 34. जीतने के लिए 14 में चाहिए 5 रन, 14 गेंदे 5 रन. 34 जब आंकड़ा आता है तो याद आती है हमारे लिटिल मास्टर भारत के भूतपूर्व कप्तान सुनील मनोहर गावस्कर साहब जी के 34 शतकों की. सर डॉन ब्रैडमैन साहब जी का रिकॉर्ड तोड़ने वाले अगर पहले कौन थे तो हमारे हिंदुस्तान के ही थे, मुंबई के गावस्कर साहब. फुल टॉस है, ऑन साइड के ऊपर खींचा हुआ शॉट है, खराब से रक्षण दूसरे के लिए भाग रहे, खतरा बन सकता है क्या, नहीं, पहुंच गए अपने घर के अंदर. 2 के साथ स्कोर 36. लीगली जीतने के लिए 13 बॉल में 3 चाहिए. 13 3. नेक्स्ट मैच जय हनुमान, सॉरी माफ कीजिए, यंगस्टार 11 पोनसेत बनाम, यहां से जीतने वाली टीम के साथ होगा सेकंड राउंड का फर्स्ट मैच.
7 इस बार 3 रनों की जरूरत थी और बैकफुट पर चले गए, धीरे से इस बार गेंद को खेले बैकवर्ड पॉइंट के ऊपर, गेंद सीमा रेखा के नजदीक जा रही, चौका जाएगा, अंत में बॉल की जीत, फील्डर की हार और इसी के साथ देखा जाए ये मुकाबला जीता है प्रणय 11 आई गावदी मोहो टीम ने। अभिनंदन मोहो टीम और हार्ड लक या देखा जाए श्री गणेश वाजे टीम प्रयत्न अच्छा किया वाजे टीम का हम आभार व्यक्त करते और अभिनंदन कर रही यहाँ मोहो टीम का इस अहमदाबाद ट्रॉफी में। और इसके बाद मुकाबला होगा यंगस्टर 11 बोनसित बनाम प्रणय 11 आई गावदी मोहो टीम। दोनों कप्तान आइए टॉस करने के लिए। विनिंग शॉट इस बार खेला है बल्लेबाज ने यानी कि चेतन ने और मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है मिस्टर सुमित मोरे। 2 ओवर में उन्होंने मेरे हिसाब से 2 विकेट हासिल किया, 7 बॉल में 24 रन इकट्ठा किया है। वो ऑलराउंडर खिलाड़ी मिस्टर सुमित मोरे कम ऑन द प्लीज स्टेज मैन ऑफ द मैच अवार्ड। लेकिन पहले हस्तांतरण कीजिए और दोनों कप्तान टॉस करने के लिए यानी कि यंगस्टर 11 बोनसेस बनाम प्रणय 11 आई गावदी मोह दोनों कप्तानों